साहेब विचारलं कुणाच्या सभेला आलाव, आलेल्या माणसाला बी सांगता येईना उमेदवाराचं नाव. आणि गंमत काय, गळ्यात गमजा त्या पक्षाचा, प्रचाराला कुणाच्या आलाव म्हणले हाय का व्हिडिओ दाखवायचा का? सोनारला आहे, धाराशिवला आहे मी आता सध्या. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? शरद पवारचा. कोणाचा आहे? खंदानी पक्ष शरद पवारचा. तुमचं गाव कोणतं म्हणले? टाकळी, टाकळी, करिंदर टाकळी. यावेळेस खासदार कोण होणार वाटतं तुम्हाला? ह्याच खासदार शहरवाडीचं ओमराजे होणार. कोण होणार? कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब. आता तुम्ही आलाय कोणाच्या प्रचाराला? राष्ट्रवादीच्या. कोणती राष्ट्रवादी? हे अजित पवार गटाचे. अरे माझा फोन घ्या. अरे हम आगे बढ़ चुके हैं. तुम्हाला लय फॉर्मची काळजी लागून राहिली होती, ती बी पास झालाय, सिलेक्ट झाला, काय काळजी करू नका, मंजूर झालाय. तिने ती अर्धच दाखवलंय, पण एक लय खतरनाक आहे. भैयासाहेब पैसे त्यांचे, गमजा त्यांचा, आणि त्याला विचारलं खासदार कोण होणार, म्हणते 2 लाख मतांनी ओमराजे होणार म्हणते. मला वाटते सभा त्यांची, चर्चा आमची. आणि मला सांगा, शेवटी प्रीपेड ती प्रीपेड, आणि ती भैया असं काय बोललं, म्हणला ती अर्चनाताई फी काही येत नाही, म्हणला निवडून ओमराजेच येते म्हणला. इतकं बोललं. आणि गंमत अशी की त्याच्या घरी ही घड्याळ्याचे चोरलेल्या कार्यकर्ते गेले पुन्हा. म्हणले असं कसं काय बोलला? अय म्हणलं, तुझ्या पैशाची हलगी तुझ्या सभेत वाजवून आलो, मत कुणाला द्यायचंय? लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिला आणि मी ओमराजेला टाकणार.